घेतला तो शुकमुनी म्हणून. आणि मग त्या ठिकाणी शुकमुनी जेव्हा अरण्य देवीच्या पोटी तिथं स्थिरावले, पण 12 वर्ष बाहेरच यायला तयार नाही. 12 वर्ष काय येत नाही. आणि मग बाहेरून विचारलं व्यासाने, अरे म्हणे इतके दिवस झाले तुम्ही बाहेर या, तुमचं कार्य करायचं तुम्हाला. त्यावेळी शुकमुनी आतून सांगायचे, मी बाहेर येणार नाही, कारण मला ह्या जगाची माया, ह्या जगाची षडरूपू याची मला फार भीती वाटते. मी वैराग्यशील आहे, मला याचं सहन होणार नाही, म्हणून मला बाहेर यायला भीती वाटते. परंतु त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी येऊन सांगितलं, अहो शिवजी असं काय करता, तुम्हाला मोठं कार्य करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त बाहेर या आणि मग तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही मायेची बाधा किंवा कोणतेही षडरूप तुम्हाला बाधणार नाही याची हमी मी देतो. आणि मग त्या ठिकाणी अग्नीच्या बोटामधून शुकमुनी बाहेर पडले. आणि बाहेर पडल्याबरोबर लगेच त्यांनी घर पाहिलं आणि घरात पाहिलं तर सर्व संसाराने व्यापलेलं घर आहे. हे काय आपलं लायकीचं नाही, इथं मला राहायचं नाही. आणि लगेच क्षणात ते बाहेर पडले आणि अरण्यात निघाले. आणि अरण्यात जाऊ लागले. पाठीमागून व्यासमुनी पाठीमागून परत आहे, अरण्य देवी पाठीमागून परत. अरे बाळा, तू आता जन्माला आला लगेच अरण्यात चालला. त्यांनी सांगितले, तुमचा संसार मला नकोय, माझा परमेश्वर मला हवाय. आणि तो अरण्यात आहे. त्यांना शुकमुनींना शुक असताना अरण्यात करायची सवय होती. आणि माझा परमेश्वर कसे मला भेटणार आहे. तुम्ही माझे वडील पण नाही तर आई पण नाही, माझा संसार वेगळा आहे म्हणे. मी परमात्मा फक्त माझा पिता आहे. आणि असं म्हणून तू पुढे गेले, नर्मदा नदीच्या काठी गेले. आणि नर्मदा नदी काठी त्याने वडिलांना सांगितलं, आईला सांगितलं की हे झाडं सुद्धा आपली पुत्र म्हणून फळं त्या करतात, तुम्ही सुद्धा माझा पुत्र म्हणून त्या करा. आणि तुमचं समाधान, तुमचं जे समाधी साधना चालू ठेवा, मला तुमच्याकडे यायचं नाही. आणि अरण्यामध्ये नर्मदाच्या काठी शुकमुनी तिकडे तपस्या करू लागले. व्यासमुनी आपल्या आश्रमात आले. आणि मग त्यांनी पाहिलं की हे कसं होणार आता. पण रात्रीच त्यांच्या लक्षात आलं की हे काम तर केलंच पाहिजे, शुकमुनींना परत आणलंच पाहिजे. मग त्यासाठी 2 हुशार असणारे शिष्य तयार केले. आणि त्या 2 शिष्यांना 2 श्लोक दिले. आणि जा फक्त तुम्ही. आणि जेव्हा शुकमुनी आंघोळीला पहाटे नर्मदेच्या आंघोळीला जातील, तेव्हा फक्त जाता जाता हे 2 श्लोक त्यांच्या कानावर पडेल अशा रीतीनं म्हणा. कारण तेवढीच वेळ आहे. एकदा आंघोळ झाली, ते ध्यानात गेले की शुकमुनी कोणाचेच नसतात. किती प्रचंड जरी वादळ आले, काही झालं, समोर कोणी आलं तर शुकमुनी कोणाचेच नसतात. तुम्हाला ते किती तुम्ही बोलले ते ऐकणार नाही. म्हणून एवढीच वेळ आहे, तुम्ही बरोबर पहाटे त्यांना हे 2 श्लोक ऐकवा. ते शिष्य गेले आणि त्यांनी पहिला श्लोक मांडला. शुकमुनी तिकडून आले, आणि ते वस्त्र होते, त्यांना लंगोटी सुद्धा नव्हती. शुकमुनी असे म्हणजे इतके वैराग्यशील होते. ते इतके वैराग्यशील होते की नदीमध्ये महिला निर्वस्त्र स्नान करत असताना सुद्धा महिलांना सुद्धा त्याबद्दल काही वाटलं नाही. शुकमुनी समोरून गेले, पण महिला काही उठल्या नाही, काहीच म्हटलं नाही. पण तेवढ्याच व्यासमुनी पाठीमागून जर आले ना, पटकन महिलांनी आपापलं सावरून बघून, कारण पुरुष भाव व्यासमुनीमध्ये होता, शुकमुनीमध्ये कोणताच भाव नव्हता. म्हणून शुकमुनीचं वैराग्य जो त्याला पाहिल त्याला सुद्धा प्राप्त होत असेल. तरी मग त्या महिलांना सुद्धा ते वैराग्य त्याला शुकमुनीचं वैशिष्ट्य होतं की शुकमुनी जो घेईल त्याला सर्व वैराग्य प्राप्त होत होते. असं वैराग्यशील शुकमुनी त्यांना हे श्लोक ऐकायचे. आणि मग तो श्लोक एक पहिला ऐकवला. मग त्या श्लोकामध्ये सुंदर बालकृष्णाचं वर्णन केलं. त्याला पैंजण कसे आहेत, त्याचे कानात कसे हे आहेत, मोरपीस कसा आहे, त्याचे कपडे कसे आहेत, हे वर्णन त्या श्लोकामध्ये ऐकताना शुकमुनीला मोठा आनंद झाला. अरे मी त्या निर्गुण निराकार परमेश्वराचं खरं म्हणजे आराधना करत होतो. माझा जो परमेश्वर आहे तो श्रीकृष्णच आहे, तो निर्गुण निराकार आहे. पण हा निर्गुण निराकार ह्या श्लोकामध्ये जो आकाराला दिसतोय, म्हणजे आकारात रूपालाच हा परमेश्वर असेल, मग असा परमेश्वर मला का नको, मी याला का पाहू नये. आणि म्हणून थोडा वेळ थांबले. आणि थांबले पण परत विचार केला की माझ्या या परमेश्वराला मी रोज कपडे कसं काय बदलू, तर पैंजण कसं त्याला ठेवू, किंवा त्याला मी दूध कसं पाळू, जरी त्याला कसं देऊ,
छे हे काही जमणार नाही म्हणे. कारण माझा निराकार निर्गुण आपला परमेश्वरच बरा आहे, त्याचीच आराधना ठीक आहे. या श्रीकृष्णाची आराधना करणं मला शक्य होणार नाही.